नमस्कार. आपला छान भक्तियोगाचा अध्याय सुरू आहे आणि आज आपल्याला भगवंत आपलं चित्त त्याच्याकडे कसं लावायचं याचे काही पर्याय सांगणार आहे. फारच आपल्याला आवडेल असे दोन्ही श्लोक आहेत की आपलं मन लागत नाही भगवंताकडे, अशी आपली तक्रार असते की आपलं ध्यानाला बसलो, जपाला बसलो, माळ करतो आहे तरी मन आपलं चित्त आपलं एकाग्र होत नाही, चित्त भगवंतापाशी लागत नाही, अशी आपली गोड तक्रार असते. प्रयत्न तर जारी असतात. तर आज भगवंतच आपल्याला आपलं चित्त भगवंताकडे लागावं याच्यासाठी काही पर्याय समजावून सांगणार आहे. खरं आहे, एकदा का माणूस भक्तीकडे वळला की तो जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहतो, की प्रत्येक गोष्ट भगवत इच्छा अशी एक त्याची धारणा होते, की जे काही आपल्या जीवनात घडतं आहे, चांगलं वाईट सगळं हे भगवत इच्छेनं घडतं आहे, असा तो भगवंताशी जोडला गेलेला भक्त आहे. त्या भक्ताबद्दल आता त्याचं चित्त भगवंताकडे लागावं याच्यासाठीचे काही पर्याय भगवंत आपल्याला सांगत आहे. साधारणपणानं सर्वसाधारण आम्हा सगळ्यांना विविध प्रकारची जी भयं असतात, त्यातलं मृत्यूचं भय म्हणजे आपल्याला सांगता येत नाही केव्हा येईल, ते येणार तर आहेच. त्या मृत्यूच्या भयाबद्दल असं म्हणतात की भगवंताशी जोडलेला जो भक्त आहे त्या भक्ताला मृत्यूचं पण भय राहत नाही. कारण प्रत्येक गोष्ट आहे ती भगवंताच्या इच्छेनं अशी त्याची पक्की दृढ निष्ठा खात्री झालेली असते. म्हणजे येणारे ते येईना का, जाणारं ते जाईना का, अशी जी काही मनाची अवस्था आहे तशी अवस्था या भगवंताच्या भक्ताची झालेली असते. म्हणून त्याच्याबद्दलचा विचार ते करणार आहेत. आता ज्ञानमार्गी जो साधक असतो ना, आपला भक्तिमार्गी साधकाबद्दलचं वर्णन करताना थोडीशी तुलना करावी लागते. कुठेतरी योगमार्गी साधक किंवा ज्ञानमार्गी साधक याच्यात आणि या भक्तिमार्गामध्ये काय फरक आहे हे मधून लक्षात घ्यावं लागतं. तर हा जर ज्ञानमार्गी जो साधक आहे ना, त्यांनी शास्त्र अभ्यासलेले असतात, ग्रंथ अभ्यासलेले असतात आणि त्या अभ्यासाने, त्या अभ्यासाच्या चिंतनाने, मननाने स्वाभाविकच किंवा गुरुकृपेने म्हणूया, त्याला पक्कं माहीत असतं की मृत्यू हा शरीराचा होतो, आपण शाश्वत आहोतच आहोत. त्यामुळे हे शरीर गेलं तरी हीच साधना घेऊन आपण पुढल्या जन्मामध्ये पुन्हा साधनेचा टप्पा गाठायला येणार आहोत, अशी एक ज्ञानमार्गी माणसाची हे असते. त्यामुळे तो मृत्यूला सहजच स्वागतार्ह समजतो. भक्तिमार्गाचं थोडं वेगळं आहे. भक्तिमार्गी हा जो साधक आहे म्हणजे सगुण भक्तीविषयी तो बोलत असल्यामुळे अजूनही तो वेगळा आणि भगवंत वेगळा अशी त्याची दृष्टी असते. त्यामुळे मै सेवक तू स्वामी असा भाव असल्यामुळे त्याचं थोडं वेगळं आहे. ह्या भक्ताचं चित्त भगवंताकडे लागलेलं असतं, त्याच्या उद्धाराची सोय भगवंताकडे असते, हे बरोबर. परंतु तो वेगळा आणि भक्त वेगळा अशी भावना त्याची असते. जसं भागवत जे सांगितलं गेलं तर शुकाचार्यांनी परीक्षित राजाला भागवत कथा सांगितली आणि त्याच्यात आपण असं म्हणतो की सर्पाच्या दंशाने परीक्षित राजाचा मृत्यू होणार आहे होता आणि त्या मृत्यूपासून वाचण्याचा त्यांनी आटापिटा केला. पण भागवत पुराण त्यांनी ऐकलं मात्र तो मृत्यूला सामोरा गेला. हा जो काही बदल झाला तो भक्तीचा महिमा आहे. आणि या आपल्याला भक्तीच्या मार्गातल्या साधकाला इथपर्यंत पोचायचं आहे की त्याच्या मनातलं हे जे काही भय आहे ते पण जाईल. आता माणसाच्या बाबतीत काय, आपल्याला अनेक कथा अशा माहिती आहेत. आपण गजेंद्राची कथा करतो, म्हणजे पशु असूनसुद्धा भगवंत त्याला पण त्याचाही उद्धार करायला आला की मगरीनं जा पाय धरला तेव्हा त्यांनी जवळ असताना तर तयातलं कमळ घेतलं आणि मनोभावे भगवंताला वाहिलं आणि भगवंत खरोखरच त्याच्या रक्षणासाठी जणू काही धावत आला. गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी, प्रल्हादाची अभावातासी स्तंभातून प्रगटला, अशा गजेंद्रासाठी भगवंत धावत आला. प्रल्हादाच्या कथा आपल्याला माहिती आहेत. प्रल्हादासारख्या भक्तासाठी भगवंत धावत आला. असं जे काही आहे तो म्हणतो की भगवंत म्हणतो माझ्या भक्ताला चिंताच मी पडू देत नाही, कारण त्यांना तारणारा मी अगदी दक्ष असतोच, तयार असतोच. आता आपण एक लक्षात घ्यायचं, हे सगळं आपल्याला पटलं, कळलं, उदाहरणं आहेत आपल्याजवळ. त्यामुळे भगवंत या अशा प्रकारच्या भगवंताच्या भक्तासाठी दक्ष असतो, तयार असतो. त्याची सगळी चिंता त्या भगवंतालाच असते, अशा प्रकारचा आपण विचार केला आहे. आता प्रश्न असा आहे की भगवंताला
त्या आपल्या ज्या काही चिंता असतात त्या चिंता वाटल्या पाहिजेत. आपल्या चिंता काय असतात? आता आपण आपल्या पातळीवर विचार करूया. म्हणजे मग भगवंत जे की सांगतो आहे, तो भक्तीचा मार्ग हा पण काही अगदी फार मोठा सोपा आहे असं नाही, असं लक्षात येईल. म्हणून तो अनेक पर्याय आपल्याला देणार आहे. आता जेव्हा आपल्या आपल्या चिंता काय असतात, आपल्या सामान्य चिंता असतात. घरदार, नोकरी, उद्योग, मुलं, बाळं, काय पैसा, अडका, अशा ज्या काही आपल्या नित्याच्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत, ते सगळं नीटपणे असावं, आपलं आरोग्य अखेरपर्यंत चांगलं टिकावं वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या चिंता असतात. बाकी काही असतं का? तर बाकी काही नसतं. मग या सगळ्या चिंता भगवंत दूर करतो का हो? द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला द्रौपदीनं हाक मारली आणि भगवंत धावत आला. सुरुवातीला नाही आला, पण तिने हाक मारल्यावर आला असं आपण वाचतो, ऐकतो. आता ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की हाक मारल्यावर बघा पण मनात विचार असा येतो की हे असं घडायलाच नको. म्हणजे दुःशासनाने जेव्हा हे असं गैरकृत्य भर सभेमध्ये केलं, त्याच वेळेला भगवंतानी त्या दुःशासनाला काही अशी शिक्षा का नाही केली? त्याचे हात हे असं दुष्कृत्य करायला धजलेच कसे? असं सामान्यपणानं आपल्या मनात म्हणजे पुढलं सगळं टळलंच असतं. सगळं जे काही युद्ध, वनवास, काय अज्ञातवास ह्या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या की नाही? तर असं का झालं नाही? मग आपल्या लक्षात येईल की आपल्या चिंता भगवंत दूर करतो. त्या आपल्या चिंता भगवंताला त्या चिंता वाटल्या पाहिजेत. हा मुख्य प्रश्न आहे. सारे जे काही भगवंता दक्ष आहे किंवा भक्तासाठी धावून येणार आहे, याचा अर्थ हा आहे की ज्या चिंता सोडविण्या योग्य आहेत, त्या भगवंताला ज्या योग्य वाटत आहेत तिथे भगवंत धावत येतो. त्या चिंता भगवंत दूर करतो. तुमच्या आमच्या सामान्य मंडळींच्या नोकऱ्या, उद्योग, पैसा, अडका ह्याच्या चिंता घेऊन भगवंत येणार नाही. मग आपल्याला जो आता भक्ती मार्गातला अध्याय असल्यामुळे आपल्याला नेमकं काय करायचं की भक्त जर भगवंताचा झाला म्हणजे चिंता संपते असं जर सांगितलेलं आहे, तर याचा अर्थ त्या भक्ताला चिंता ह्या अशा लौकिक अर्थाच्या वाटता कामा नयेत. मग त्याला चिंता काय वाटल्या पाहिजे? हां, तो काही भक्त स्वस्थ बसून राहणार नाही ना, तो काही ना काहीतरी प्रयत्न करणार आहे, भगवंताने सांगितलेले प्रयत्न करणार आहे. आणि मग तो भक्त असं म्हणणार आहे की यश देणं न येणं त्याच्या हातातलं. हे भगवंताला अभिप्रेत आहे की तू सगळं करायचं, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि त्याचं जे काही योग्य ते आवश्यक ते फळ मिळेल की नाही याची चिंता तू करायची आणि ती चिंता भगवंत करेल. अशा प्रकारचा विचार ते आपल्याला सांगतात. म्हणजे यश मिळालं ते भगवंतानीच दिलं, नाही मिळालं तरीही त्याचं दुःख करायचं कारण नाही, कारण ती भगवंत सगळी चिंता वाहणार आहे. आता असं जे की म्हणजे आपल्याला काहीच नको आहे असं भगवंताला वाटणं, ते सगळं भगवंत पूर्ण कर. काहीच त्याला आपल्याला काहीच नको आहे. मला काय हवं आहे ते त्यालाच आधी माहिती आहे ना. अशा प्रकारचा विचार ज्या भक्ताच्या अंतःकरणात येतो, तसं भक्ताचं अंतःकरण तयार करायचं आहे. आणि मग ते कसं तयार होईल हे आपल्याला पर्याय आजच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगणार आहे. आपल्याला आता मूळ मुद्दा कळला की काय भगवंत काय आपल्या चिंता ज्या आहेत त्या चिंता भगवंत दूर करत नाही असं आपल्याला वाटतं, कारण भगवंताच्या दृष्टीने त्या चिंता नसतात. त्यामुळे आता आपल्याला असं करायचं आहे की अशा भगवंताच्या चिंता भगवंत दूर करतो. त्या भक्तांनी काय केलं पाहिजे ते सांगणारच आहेत भगवंत. पण त्या भक्ताला असं वाटलं पाहिजे की मला भगवंतांनी उदंड दिलेला आहे. इतकंच कशाला, माझी जी काही म्हणजे तो भक्त जो काय तो अत्यंत संतुष्ट आहे, समाधानी आहे. कशाची त्याला फार काही चिंता नाही, फार काही म्हणण्यापेक्षा जे काही आहे ते भगवंत आपलं दूर करण्याची त्याला खात्री आहे. जसं आपण काहीतरी उदाहरणं पाहतो की रामकृष्णाने आपल्याला कॅन्सर झाला होता म्हणून काही भगवंताला सांगितलं नाही की माझं दुःख दूर कर, किंवा आपण माधवदासांचं गेल्याला उदाहरण घेतलं. आपल्या शारीरिक हे अस्वस्थता आहे ती भगवंताही दूर करावी असं नाही काही सांगितलं. ते जे काही आहे ते भगवंत बघून घेईल. एकदा त्या भगवंताशी चित्त जडलं की आपली चिंताच संपली असा ह्या भक्ताचा पक्का अर्थ असतो. आणि या भक्ताबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे भक्तीच्या क्षेत्रात या भक्ताची एवढी प्रगती झालेली आहे, त्याची ती भक्ती कायम राहायला हवी याच्यासाठी आता पर्याय सांगणार. म्हणजे आता हे चित्त
भगवंताशी चिकटलेलं असलं पाहिजे. भक्ताची तयारी तर झालेलीच आहे. त्या तयारीचा जो भक्त आहे त्याच्या चित्तामध्ये भगवंताविषयीचा जो भाव आहे तो कायम टिकण्यासाठी काय केलं पाहिजे याचे पर्याय भगवंत आपल्याला सांगतोय. 8वा श्लोक आहे, मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. आता याच्यामध्ये मयी एव मन आधत्स्व म्हणजे माझ्या ठिकाणी मन लाव. भगवंत भक्ताला सांगतो आहे, अर्जुनाला सांगतोय, तुम्हा आम्हाला सांगतोय की माझ्या ठिकाणी मन लाव आणि काय कर, मयी बुद्धिं निवेशय, मन पण माझ्या ठिकाणी लाव, बुद्धी पण माझ्या ठिकाणी लाव. अशी मन बुद्धी माझ्या ठिकाणी लावलीस, आता ऊर्ध्वम असं केलंस तर मयी एव निवसिष्यसि माझ्याचपाशी येऊन मिळशील. पहिला पर्याय अगदी सोपा वाटेल असं सांगितलं आहे की तुझं मन आणि बुद्धी अर्जुना माझ्याशी लाव. तुम्हा आम्हाला पण तेच सांगतायत भगवंत की तुम्ही मन आणि बुद्धी माझ्याशी लावा म्हणजे तुम्ही माझ्याशीच येऊन मिळाल, यात न संशय, यात संशयच नाही. 8व्या श्लोकामध्ये भगवंतांनी स्पष्टपणाने आपल्याला सांगितलं. आता याचा आपण विचार करणार आहोत. मनबुद्धी माझ्याशी लाव म्हणजे तू मलाच येऊन मिळशील असं अर्जुनाला भगवंत सांगतोय, तुम्हा आम्हाला भगवंत सांगतोय. आता आपण बघूया आपली मनबुद्धी भगवंताकडे लावण्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी येऊ शकतात. ही अशी मनबुद्धी पटकन का लागत नाही याचा विचार करायला हवा किंवा लागण्यासाठी काय करायला हवं हे आपल्याला ठरवायला हवं. मनबुद्धी भगवंताकडे लावायची म्हणजे काय करायचं तर आपल्याला माहिती आहे मन अगदी चंचल आहे आणि बुद्धीला आपण निश्चयात्मक बुद्धी असं म्हणतो. या दोन्हीला भगवंताकडे लावायचं आहे. चंचल मनाला आणि निश्चयात्मक बुद्धीला दोघांनाही भगवंताकडे लावायचं आहे. सोपं आहे का? हां, तर मनानं ठरवलं तर आपण असं करू शकतो का? आपलं मन असं आहे, साध्या साध्या गोष्टी असतात पण किती मन चंचल आहे कळायला ते पुरतं. अगदी संध्याकाळी फ्रीज उघडून आता भाजी काय करायची ते ठरवतो, काढतो, पण दुसऱ्या मिनिटाला बदलतो, नको ही नको दुसरी करूया. असं हे मन चंचल आहे. कुठल्याही व्यावहारिक गोष्टीमध्ये आपल्याला मनाची चंचलता कशी आहे ती सहज लक्षात येते की आपलं मन एका गोष्टीवरती निर्णय घेतल्यावरती स्थिर राहत नाही. हे असं सारखं चंचल असतं, ते सारखं बदलत असतं. आणि भगवंत सांगतोय मन आणि बुद्धी माझ्याकडे लाव म्हणजे मनाला स्थिर कर. बुद्धी काय सांगेल त्या बुद्धीने घेतलेल्या निर्णयाला मनाला म्हणा बदल करू नको आणि मनबुद्धी माझ्याकडे लाव असं सांगतात. आता मनबुद्धीला पटलं पाहिजे. एक तर भगवंताकडे लावायचं आहे तर तो जो कोणी भगवंत आहे तो सर्वज्ञ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वव्यापी आहे. त्याच्याशी मी एकदा लावली बुद्धी की मला काही चिंताच करायचं कारण नाही, हे तर आधी भक्ताला पटलं पाहिजे. आणि मग आता ही चंचल असणारं मनबुद्धी कशी लावायची त्याचा विचार करायला पाहिजे. अगदी आपण जरी सत्संगाचा विचार केला ना की आपण एखाद्या चांगल्या कार्यक्रमात कीर्तनाला, प्रवचनाला, सत्संगाला असे बसलेलो तरी देखील आपलं सगळीकडे लक्ष जातं, सगळीकडे मन जातं. पूर्णपणानं ज्या कार्यासाठी, ज्या कामासाठी आपण एक बसलो आहोत तिकडे की पूर्ण लक्ष असतंच असं नाही. त्या मनाला असं भगवंताकडे खेचावं लागतं. त्या इतकं काही सोपं नाही आहे. त्या मन भगवंताकडे लाव असं जे काही भगवंत सांगतो आहे ती गोष्ट काही इतकं धावणार आहे ते. त्या धावणाऱ्या मनाला पुन्हा पुन्हा भगवंताकडे आणायला लागतं. आता त्याच्यासाठी हे कुठे धावतं मन असा जर आपण विचार केला तर न सांगता किंवा फार काही परिश्रम न पडता मन धावतं कुठे तर ह्या सगळ्या इंद्रियांच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे दृश्य जगातल्या वासनांचे विषयांच्या गोष्टी आहेत तिकडे मन अगदी सहज धावतं. त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. मनाला विषयांकडे जाण्यासाठी काही करावं लागत नाही, ते सहज धावतं. काहीच प्रयत्न करावा लागत नाही. त्यांना त्या विषयांपासून खेचून भगवंताकडे आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जसं भक्ती मार्गामध्ये एवढंच तरी सांगितलं की मनबुद्धी माझ्याकडे लाव. मनबुद्धी भगवंताकडे लावण्याचे बाकीच्या ठिकाणी पण अनेक सांगितलं. म्हणजे समजा आपण योगशास्त्र म्हटलं तर योगशास्त्रामध्ये योगश चित्तवृत्ती निरोधा असं सांगितलेलं आहे की तुम्ही चित्तवृत्तींचं नियंत्रित केलं तर तुम्हाला काय होईल, खरोखरच
त्या भगवंताची प्राप्ती होईल, स्वस्वरूपाकडे जाता येईल. पण ती चित्तवृत्ती निरोध करण्यासाठीचा जो मार्ग आहे तो सामान्यांना जमणारा नाही आहे. तो योगचित्त चित्तवृत्ती निरोधा करायला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असं सगळं केल्यावर मग तो काय भगवंताकडे किंवा स्वस्वरूपाकडे तुमचं चित्त लागेल असं सांगतायत. तर हा योगशास्त्राचा जो मार्ग आहे तो फारच कठीण आहे. मग भक्तीच्या मार्गाने आपलं मन आणि बुद्धी भगवंताकडे लावायची म्हटली तर या विषयांकडे सहज धावणारं पाणी जसं उताराकडे जातं तसं मन विषयांकडे जातं. त्या विषयांकडून मनाला भगवंताकडे आणण्यासाठीचा प्रयत्न करायला पाहिजे. ह्याला भक्तिशास्त्राच्या दृष्टी म्हणजे योगशास्त्राच्या तुलनेमध्ये भक्तिशास्त्रातला हा मार्ग सामान्याला जरा सोयीचा, सुखाचा, सोपा वाटणारा आहे खरा. मनात विचार येतात, येऊ देत. भक्तिमार्ग काय सांगतो की विषयांकडून आता आपल्याला प्रवाह दुसरीकडे द्यायचा आहे ना, विषयांकडे मन पटकन जात आहे, त्या विषयांकडून आपल्याला भगवंताकडे न्यायचं आहे. मग भक्तिमार्ग सांगतो की मनात विषय येतात का, येऊ देत. विषय यायला हरकत नाही, कारण ते स्वाभाविकच आहे. आत्ता म्हटलं तसं की त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, विषयांकडे जातातच. पण भक्तिमार्ग आपल्याला सांगतो ते विषय काढायला हवेत का, तर ते पण नको आहे. काय विषय यायचे मनात ते येऊ देत, काय मनात इच्छा होणार तर होऊन देत. त्या सगळ्या इच्छा कामना मनात येणाऱ्या फक्त काय करायचं, त्याच्या मागची प्रेरणा आहे ना ती बदलायची. ज्या काही इच्छा मनात येत आहेत त्या मनात येणाऱ्या इच्छांच्या मागे असणारी प्रेरणा बदलायची. म्हणजे जसं आपण लाजबोधामधली ओवी आठवते आपल्याला की आपण म्हणतो की बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे, हे नाही चालणार. तसं आपल्या मनात येऊ देत इच्छा, काय वासना यायच्या इच्छा यायचे येऊन दे, पण त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा बदलायची आहे. म्हणजे काय करायचं, असं होतं की प्रेरणा बदल म्हणजे आधी इच्छा होते, मग त्या इच्छा पाठोपाठ बाकी सगळे क्रोध, मोह, स्पर्धा, भय अशा सगळ्या गोष्टी पण येतात. येऊ देत. आता त्याची प्रेरणाच बदलायची ना. मग काय करायचं, तर त्या इच्छेची प्रेरणाच बदलायची. म्हणजे आपणच आपल्या मनाला या भगवंताकडे जाण्यासाठीचा जो भक्तीचा मार्ग आहे, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर जप, तर अमुक एक जप झालाच पाहिजे असं आपणच आपल्या मनाला बंधन घ्यायचं. जेवणापूर्वी विष्णू सहस्त्रनाम म्हणून झालंच पाहिजे, दिवसभरामध्ये का होईना 18 अध्याय गीता म्हणून झालीच पाहिजे, असं आपणच आपल्या इच्छांना अशी प्रेरणा द्यायची. आणि नाही झालं तर स्वतःला शिक्षा करायची. प्रेरणा बदलायची म्हणजे काय, भगवंताकडे मन लावायचं म्हणजे काय, ते मन जे दुसरीकडे धावत आहे त्याला या अशा प्रकारच्या मार्गाला आणायचं. एक आमच्या परिचित आजी आहेत, त्या आजी मला एक दिवस सांगत होत्या, म्हणाल्या की अगदी सामान्यच माझी अनेक वर्षांची सवय आहे गं, मी रोज 13 माळा जप करते, पण घरामध्ये ना नातीचं लग्न ठरलं आहे आणि गेले जवळजवळ 8-15 दिवस मी पाहते आहे माझा जप होत नाही आहे. आणि मग त्यांनीच ठरवलं स्वतःच, आणि म्हणाल्या असं कसं, आपण दोन्ही वेळा जेवतोय, खातोय, बाकी सगळ्या गोष्टी करतोय, मग जप का होत नाही आहे. मग स्वतःला बंधन घालून घेतलं की नाही, आता उद्यापासून काही होऊन दे, जेवायचंच नाही जप झाल्याशिवाय. आणि मग मनाला आठवणसारखी सकाळपासून वेळ गेला, आला गेला होता, काही कामं होती, त्यामुळे 12 वाजले, आता जेवायची वेळ होईल, त्याच्यात जप झालाच पाहिजे. आणि मग त्या मनाला इतकं असं हे केलेलं होतं की त्या जेवायच्या वेळेच्या आधी जाऊन जप करायला बसल्यास स्वतःला जर शिस्त लावायचं ठरवलं तर ते घडतं. आपणच आपला राग केला, आपणच आपलं कसं चुकतं आहे हे आपणच आपल्याला सांगितलं तर ते मन आणि बुद्धी भगवंताकडे लागेल. असं भगवंत जे सांगतोय ते भक्तीच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. सोपं नाही आहे, पण त्या मनाला आपल्याला पटवावं लागेल. एका गावामध्ये कृष्णाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात एक बाई असायच्या आणि अगदी भगवंतावरती त्यांचा फार फार प्रेम होतं की काकळरात्रीपासून तो कृष्ण उठतो आहे, त्याला कसं थंडी असेल तर छानपैकी लोकरीचे कपडे घालावेत, त्याला दूध पाजावं, काकळरात्रीची सगळी गाणी व्हावीत, नैवेद्य, प्रसाद, अगदी अखंड शेजारतीपर्यंतचे सगळे कार्यक्रम कृष्णमय त्या, असं सगळं त्या करायच्या. म्हणजे दुपारच्या वेळात सुद्धा एखादं कोणीतरी मंदिरात जर आलं ना आणि कोणी बोलू नका,
कृष्ण जरा विश्रांती घेतोय. अशा प्रकारचं आता ह्याला ना कोणी वेडेपणा म्हणेल, पण हा वेडेपणा नाही आहे. त्यांच्या दृष्टीनं ती दगडाची मूर्ती नव्हतीच, तो प्रत्यक्ष भगवंतच होता. असं हे मन चित्त भगवंताकडे लावणं आहे. मग भगवंत म्हणतो की मी तुमच्या सगळ्या चिंता दूर करतोच. असा भाव असल्यामुळे त्या नामदेवाच्या हातून भगवंत जेवला हे आपल्याला पटायला हरकत नाही. खरोखर गोंदवलेकर महाराज निघाल्यावरती रामाच्या मूर्तीच्या ह्याच्यातून डोळ्यातून पाणी आलं. लोक असं कसं होईल, त्यांच्या दृष्टीत ती दगडाची मूर्ती नाही आहे. हा भाव जेव्हा अंतःकरणात असेल तेव्हा या गोष्टीचा अर्थ आपल्याला कळेल. चाफळच्या राम मंदिरामध्ये रामाचा उत्सव आहे. सगळी जबाबदारी वेण्णा स्वामींवर होती आणि वेण्णा स्वामी आजारी पडल्या आणि मनाला इतकं दुःख झालं की आता हे सगळं कोण उत्सवाचं काम करणार, आणि म्हणून रामापुढे हे केल्या. आणि मग लक्षात असं झालं की आपलं जे दुःख आहे प्रत्यक्ष रामाच्या डोळ्यातून पाणी येत आहे. ऐकोनी करुणा अयोध्येचा राणा, मोतीच्या नयना अश्रू आले. असं जेव्हा वेण्णास्वामी पाहतात आणि म्हणतात माझ्यामुळे माझ्या रामारायाला दुःख झालं. हा जो काही भाव आहे ना, हा अंतःकरणातला भाव समजणं म्हणजे मनबुद्धी भगवंताकडे लावणं. भक्तीच्या मार्गामध्ये मनबुद्धी भगवंताला लावायची म्हणजे काय, तर याचा अर्थ तो आहे भगवंताच्या आपल्याला माहिती आहे की सुदामा जेव्हा गेला भगवंताकडे तेव्हा तो भगवंताचं एकापुढे एक दालनं बघत होता आणि एका दालनाच्या बाहेर लिहिलं होतं देवघर असं. सुदामाला आश्चर्य वाटलं की आमच्या घरामध्ये भगवंताची म्हणजे देवघरामध्ये भगवंत आहेत ना, आता भगवंताच्या घरामध्ये देवघरात कोण आहे, तर भगवंतसुद्धा अशा भक्तांची पूजा करतो. असे भक्त भगवंताला पण प्रिय असतात. अशा भक्तांच्या सगळ्या चिंता भगवंत दूर करतो. अशा प्रकारचा एक विचार या श्लोकाच्या माध्यमातून भगवंत आम्हाला आणि अर्जुनाला सांगतो आहे. आता हे तर आहे की असा भाव असणाऱ्या भक्तांचा उद्धार भगवंत करतो. पूर्णपणानं हा जो भक्त आहे हा त्या भगवंतावरती अवलंबून आहे. त्याला दुसरं एकमेव आश्रय म्हणजे भगवंत, त्याला दुसरं नाहीच काही असं आहे. समर्थांच्या शिष्यांची कथा आहे, आपल्याला सगळ्याला परिचय आहे, थोडक्यामध्ये सांगते की गडावर जेव्हा समर्थ राहत होते तेव्हा सगळ्या शिष्यमंडळींनी एक दिवस समर्थांना म्हटलं की आपण काशी यात्रेला जाऊया. पण आता काशी यात्रेला जायचं तर रोजची गडावरची पूजा कोण करणार, आणि मग असं ठरलं की ठीक आहे. त्यातल्या त्यात अशा प्रकारे अशा वेळेला काय होतं, एखादा जो सामान्य असतो ना भोळा भाबडा, त्याला बरोबर कामाला लावलेलं असतं. तसा हा भोळा असणारा भोलाराम त्याला सांगितलं लोकायतवाला, हो चालेल ना, मी करीन ना पूजा, तुम्ही जाऊन या. आणि मग ही सगळी मंडळी समर्थांसह काशी यात्रेला गेली. आणि मग इकडे यांनी बिचाऱ्यांनी सगळीच कामं याला सकाळी उठल्यापासून रामलक्ष्मणाची म्हणजे रामाची पूजा करायची तर सणा संभाषण करायला पाहिजे, पूजेची तयारी करायला पाहिजे, नैवेद्य दाखवायला पाहिजे, स्वयंपाक करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी त्याला एकट्यावरती पडल्या. आणि पहिले 2-3 दिवस मोठ्या हौसेनं उमेदीनं केलं, पण थकला बिचारा. आणि मग एक दिवस हनुमंताला म्हणाला की अरे मला मदत कर, मी किती कामं करायची, मी थकून जातो आहे, माझे सगळे होत नाहीत कामं, पाणी भरायचं असतं, किती कामं आहेत. तेव्हा हनुमंत मला खरं आहे बाबा. मग हनुमंतांनी मदत केली, अगदी सीतेने लक्ष्मणाने मदत केली आणि मग छान त्यांचं चाललं होतं. आता काही चिंता करायचं कारण नाही, सगळी कामं वेळच्या वेळ होतात. सीतामाई मदत करते स्वयंपाकाला, हनुमंत पाणी भरतो आहे, लाकडं तोडून देतो आहे, सगळा संभाषण करतो आहे. अगदी आनंदाने रामाची पूजा चाललेली होती. आणि मग एक दिवस असं झालं की एवढं सगळं छान चाललेलं आहे, सगळीजणं मदत करत आहेत, तरी देखील एक दिवस सकाळी भाकरीचा चुरा कालवलेला आणि तो खात असताना डोळ्यातलं पाणी, आता का रे, आता आम्ही तुला सगळे मदत करतो आहे तरी का तू रडतोयस. तर म्हणाला काय सांगू तुम्हाला, हा जो भाकरीचा काला केला आहे ना तो समर्थांना फार आवडतो, त्यांच्या आठवणीनं मला वाईट वाटतं आहे. आत्ता मला असं वाटतं की समर्थांना हा नेऊन द्यावा. काय अंतःकरणामध्ये भाव असेल. आता ही सगळी काल्पनिक कथा आहे का काय आहे ह्याच्यात शिरायचं आपल्याला कारण नाही आहे. असं जरी असलं तरी अशा प्रकारची कल्पना करणं भगवंताबद्दल हे पण किती वेगळं आहे. आणि मग हनुमंत म्हणतो एवढंच ना, आत्ता मी तुला नेतो. आणि मग खांद्यावरून हनुमंत त्यांना घेऊन जातो जिथे भगवंत जिथे समर्थ असतात त्या ठिकाणी तो येतो. आणि मग सगळेजण म्हणाले तू कसा काय इकडे आला, तुला पूजेची जबाबदारी दिली होती ना, आणि मग तू इकडे कसा आला.
आणि मग सांगायचं तर नव्हतं कोणाबरोबर आलो, कसं आलो, नुसतंच झाडावरती पाहिलं. समर्थांच्या लक्षात आलं, हा जो काही भोळा म्हणण्यासारखा अंतःकरणात भगवंताच्याबद्दलचा जो भाव आहे, त्याच्या असा देव भावाचं म्हणजे भगवंत भावाचा भुकेला म्हणतात तो हा आहे. प्रत्यक्ष काही तुकडे गेला की नाही आणि खरंच समर्थार्थी त्याला एकट्यालाच ते ठेवून गेले की नाही वगैरे वगैरे ह्याच्यात छेडण्याचं कारण आहे. गुरु शिष्यांचा एकमेकांशी असणारा संबंध किंवा भगवंत आणि भक्ताचा एकमेकांशी असणारा संबंध, अंतःकरणात त्यांचा असणारा भाव, हा जर आपण विचारात घेतला तर आपल्याला कळेल या भोळा भाव जो अंतःकरणात असतो त्यांनी देवाला जिंकता येतं असं दिसेल. बरं ते असो, आणखीन एक असं लक्षात येईल की मगाशी आपण पाहिलं की विषय आले की त्या विषयांबरोबर बाकी सगळे क्रोध, मद, राग, काय स्पर्धा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येतात. भक्तीच्या मार्गामध्ये हा अशा प्रकारचा अंतःकरणात भाव असणाऱ्या भक्ताला भगवंत आपल्याला सांगणार आहेत की काही हरकत नाही, थोडासा जो काही अहंकार तोही यायला हरकत नाही, पण अहंकार कसला यायला पाहिजे, मी एक साधक आहे, मी एक शिष्य आहे, अशा प्रकारचा जर अभिमान आला, अहंकार आला, तर तसा अहंकार ठेवायला पण हरकत नाही. असा अहंकार ठेवल्यामुळे काय होईल, मी एक उत्तम साधक आहे, तो मी उत्तम साधक असण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते तो आपोआप करेल. म्हणजे काही गैर वागून चालणारच नाही. त्यासाठी त्या अहंकाराचा उपयोग होईल. त्यामुळे भगवंताच्या कडे मन आणि बुद्धी लावण्यासाठी जर खरंच थोडासा काही अभिमान आला तर काही बिघडत नाही. कोणाशी स्पर्धा नको, मत्सर नको, पण त्याचं रूपांतर स्वाभाविकच एखादा आदर्श घालून देण्याकडे व्हावं. स्पर्धा म्हणून नाही करायचं आहे, पण याच्यापेक्षा आपल्याला अधिक जमेल का, याला हे जमलं, मला ह्याच्यापेक्षा आणखीन जमेल का, ह्याच्यात ती स्पर्धा नसून आपल्याला अधिक भक्तीच्या क्षेत्रामध्ये प्रगती करता येईल का, हा भाव त्याचा असतो. म्हणून ते आपल्याला सांगतायत की हरकत नाही, मनात विषय येऊ देत, इच्छा येऊ देत, फक्त त्याच्यामागची प्रेरणा काय आहे ती बदलायची आणि मन आणि चित्त, मन आणि बुद्धी ही भगवंताकडे लावायची असं सांगतात. अशा भक्ताला भय नसतं असं पण म्हटलं. आता भय नसतं म्हणजे काय, समजा भय असलंच तर ते असेल की माझ्याकडून काही वाईट गोष्ट होता कामा नये, माझ्याकडून काही चूक होता कामा नये, असं त्या भक्ताला भय असेल की भगवंताला आवडणार नाही, मी जर चुकीचं वर्तन केलं तर भगवंताला माझ्यावर रागवेल, अशाचं भय वाटायला हरकत नाही. किंवा दुसरी भय की माझ्यापासून भगवंत दूर जाता कामा नये म्हणून त्याला भय वाटलं पाहिजे, अशासाठीचं भय वाटायला काहीच हरकत नाही असं ते म्हणतात. ममत्व, प्रेम ह्या गोष्टी असतात की आपल्या बऱ्याचशा गोष्टी असतात की आपलं ते माझं आहे ना, मी नेहमी गमतीनं म्हणते की म्हणायला ठीक आहे, हो गुडघे दुखतात, गुडघे गुडघ्यांचं बघतील असं म्हणायला सोपं आहे, पण ते गुडघे माझे आहेत ना, हे ममत्व आपलं आड येतं, माझं आहे हे आड येतं. इथे ते सगळ्या भक्ती मार्गामध्ये आता एकदा मन आणि बुद्धी भगवंताकडे लावायची ठरली आहे ना, तर ते म्हणतात हे ममत्व आणि प्रेमसुद्धा आपल्याला वस्तूबद्दल, व्यक्तींबद्दल नको आहे, भगवंताबद्दल हवं आहे, मग ठेवायला हरकत नाही. हा भगवंत माझा आहे असं मानायला काहीच हरकत नाही. भगवत स्वरूप आपल्याला व्हायचं आहे, ते आपल्याला मनबुद्धी भगवंताकडे लावायचे, याच्यासाठी हा भगवंत माझा आहे असं मानण्यासाठी ते ममत्व भगवंतासाठी, वस्तूसाठी, व्यक्तीसाठी हे हवं आहे, ते हवं आहे, याच्यासाठी हवं आहे. प्रेरणा सगळी बदलून टाकायची. म्हणजे मग भगवंताच्या 8व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतोय की तू माझ्याशी येऊन मिळशील ह्याच्यात संशयच नाही, पक्की खात्री देतोय भगवंत, तसं घडेल. बरं असं आहे की फक्त मन आणि फक्त बुद्धी नाही लावायची, हां, मन बुद्धी दोन्ही लावायची आहे. खरं तर विचार करायला गेलं तर मन आणि बुद्धी, मन तीच बुद्धी, बुद्धी तेच मन असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं म्हणण्याचं कारण असं आहे की श्रद्धा म्हटलं की श्रद्धा भोळा भाव येतो, श्रद्धा म्हणजे भोळी असते असं मानलं जातं, म्हणून तिथे बुद्धीचं सहाय्य लागतं. त्या श्रद्धेला भोळी मानायला नको आहे म्हणून बुद्धीचं सहाय्य लागतं. त्यामुळे लगेचच असा जो बुद्धीच्या सहाय्याने मन भगवंताकडे लावणारा जो भक्त आहे ना, तो ज्ञानीभक्ताच्या कॅटेगरीत जातो. भगवंताने ज्ञानीभक्त आपल्याला सांगितलेलं आहे, त्या ज्ञानीभक्ताचे सगळे गुण आहेत. त्यामुळे त्या मनबुद्धी दोन्ही लावायला सांगितलं आहे. नुसतं मन नाही लावून चालणार, तर बुद्धी पण लावायची, कारण त्या बुद्धीच्या सहाय्याची खूप आवश्यकता असते. ती जी मनबुद्धी लावून भगवंतावर श्रद्धा जोडलेली असते, त्या श्रद्धेमध्ये एक स्थिरता असते, भगवंताबद्दलचं प्रेम असतं, भगवंताबद्दलचा आदर असतो. सगळ्या गोष्टी त्या एका श्रद्धा या शब्दामध्ये येतात. पण बुद्धीसह हवी, मन लावायचं ते बुद्धीसह मन लावायचं.
असं एकदा मनबुद्धी लावली की मी तू पण येत नाही. अशा प्रकारच्या त्या भक्ताची भगवंताबद्दल असलेली जी सत्ता असते ना, माझा भगवंत आहे, ती सत्ता त्याला दिसते. अ, तसं पाहायला गेलं तर भक्ताला भगवंताचं सामर्थ्य पक्कं कळलेलं आहे. त्याचा अधिकारच आहे, भक्ताचा पण अधिकार आहे भगवंताचं सामर्थ्य कळण्याचा. त्यालाच बरोबर कळलेलं असतं, म्हणून तर तो मनबुद्धी भगवंताला लावतो. मग असं आता जर का असं आहे, तर ज्याला सामर्थ्य कळलं आहे, ह्याला अधिकार आहे, तर ते भक्त भगवंत खरं म्हणजे एकच झाले. वेगळं काही राहिलंच नाही आहे, असं आहे. आपण विचार करूया, की समजा आपण एखादी गोष्ट प्रत्यक्ष पाहिलेली नाही, कोणीतरी वर्णन केलं आहे. एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं प्रत्यक्ष आपली ओळख नाही आहे, प्रत्यक्ष आपण पाहिलेलं नाही आहे. पण आपल्याला त्याचं सगळं वर्णन जर कोणी सांगितलेलं असलं, तर त्याचं चिंतन आपण करू शकतो ना. मी अमेरिकेला कधीच गेलेली आहे समजा, तर त्या अमेरिकेबद्दलचं वर्णन केलेलं असतं, तर त्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो. जी गोष्ट कधीच पाहिलेली नाही, त्याचा आपण विचार करू शकतो. त्या वस्तूचं चिंतन करू शकतो, त्या व्यक्तीबद्दलचं चिंतन करू शकतो. तसंच आहे भगवंताबद्दलची माहिती ह्या भक्ताला आहे. भगवंत समजा पाहिला नाही आहे, प्रत्यक्ष अनुभवायला नाही आहे नामदेवासारखा, पण तरी देखील त्याची माहिती सगळी आहे. म्हणून मग भक्तांनी त्या भगवंताचं चिंतन करायला सुरुवात करायची. कसं करायचं? तर मनबुद्धी लावून, मनापासून आपली बुद्धी आणि मन लावायचं. खरोखरच भगवंत अत्यंत दयाळू आहे. त्यांनी सांगितलंच आहे, की एवढी मनबुद्धी मला लाव आणि मग काय कर, निःसंशयपणा तू मला येऊन मिळशील. या त्याच्या शब्दावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे तो दयाळू आहे आपल्यासाठी तर आहेच, पण तसं पाहायला गेलं तर रावण एवढा कपटी कारस्थानी, पण त्याच्यावर पण रामाने दया दाखवली की खरोखरच म्हणजे वध केल्यानंतर मरणांत वैराणी म्हणून त्याचे अंत्यसंस्कार सगळे शास्त्रोक्त पद्धतीने रामाने करायला सांगितले की म्हणजे भगवंत हा अत्यंत आपल्याच भक्तावर काय सगळ्यांवरच अत्यंत दयाळू असे दिसेल. शिशुपालाचा विचार केला तर भगवंताचा तो शत्रू आहे खरं म्हणजे, पण भगवंताने त्याच्याकडे असं नाही पाहिलं, उलट आपल्यामध्ये सामावून घेतलं. भगवंताचं सगळं हे घेतलं तर आपल्याला भक्त आणि भगवंताचं नातं काय तर कळतं. त्याला शबरीची उष्टी बोरं आवडली, त्याला सुदाम्याचे ते पोहे त्यांनी चवीने खाल्ले. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे अत्यंत दयाळू, अत्यंत साधा असा भगवंत आहे, हे आपल्याला सगळ्या उदाहरणांनी सांगितलेलं आहे. त्या भगवंताकडे मनचित्त लाव, असं साधं भगवंत अर्जुनाला तुम्हा आम्हाला सांगतोय. हे सगळं नुसतं स्मरणात ठेवणं किंवा हे सगळं आठवणं म्हणजेच काय आहे, भगवंताचं चिंतन करणं आहे. वेगळं काय, मनबुद्धी करून माझ्याकडे चिंतन कर म्हणजे काय, त्या भगवंताचं स्मरण करायचं, त्याला आठवायचं. नुसत्या चिंतनाने मन स्थिर होतं. सत्संग, शास्त्रांचा, ग्रंथांचा अभ्यास, यातून सगळं परमेश्वराच्या स्वरूपाची सगळी आपल्याला माहिती मिळणं, हे सगळं होतं. हे झालं बुद्धीचं चिंतन करावं. ग्रंथांचा अभ्यास करावा, शास्त्रांचा अभ्यास करावा, कीर्तनं ऐकावीत, प्रवचनं ऐकावीत, हे सगळं ऐकावं आणि बुद्धीला स्थिर करावं, बरोबर आहे. त्यामुळे परमात्म्याचं स्वरूप जाणणं हे सोपं जातं बुद्धीच्या सहाय्याने, बरोबर आहे. आणि असं बुद्धीच्या सहाय्यानं मन भगवंतासाठी लावण्यासाठी नवनवीन थोड्या आपल्या आपल्या युक्त्या शोधून काढाव्यात. भगवंता सांगतोय म्हणजे आता हे कळण्यासाठी आपण काय करायचं, तर आपणच आपल्या युक्त्या शोधायच्या. जसं आपण म्हणतो ना, की नाम घ्यायचं आहे, तर नाम घ्यायला काय एका जागी बसलं पाहिजे, अंघोळ झाली पाहिजे, माळच हातात असली पाहिजे, असं काही आवश्यकता आहे अशातला भाग नाही. झालं सगळं तर चांगलंच आहे, पण हे काहीच झालं नाही तरीसुद्धा आपण आपल्या नामात राहण्यासाठी स्वतःच काही युक्त्या शोधून काढू शकतो. जसं आपल्या कामाच्या म्हणजे चालताना त्या नादामध्ये नाम बसवता येतं, प्रवासात आहोत तर त्या वाहनाच्या आवाजात नाम बसवता येतं, आपल्या श्वासावर नाम बसवता येतं. अगदी आपण भाजी चिरतोय, पोळ्या करतोय, झाडांना पाणी घालतोय, केर काढतोय, कुठल्याही कामामध्ये असताना आपण त्या नाम त्या कामाच्या तालामध्ये, नादामध्ये बसवू शकतो. अहो येता जाता, उठत बसता, कार्य करता, असं सांगितलंच आहे वामन पंडितांनी. त्यामुळे अशा प्रकारे नवनवीन युक्त्या ह्या भक्तांनी कराव्या आणि मन आणि बुद्धी भगवंताकडे लावावी. नामाची अशा आपली आपली एखादी पद्धत शोधून काढावी, असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. मानसपूजा हा त्यातलाच प्रकार आहे, की मनानेच करायचं आहे.
प्रत्यक्ष काही सगळे उपचारासाठी लागणारी साधन सामग्री आणण्याची पण आवश्यकता नाही. हे सगळं मनचित्त भगवंताशी लावणं आहे. अ, सर्वव्यापी आहे. भगवान म्हणजे परमात्मा जो आहे तो सर्वव्यापी आहे आणि आपण त्याच्या जवळ आहोत. ही त्या नामाने आपली पक्की खात्री होते. त्याच्यासाठी हे नाम हे सगळ्यात सोपं, कलियुगामध्ये नाम घ्यावं म्हणून नामाचं उदाहरण आपण घेतलं. परंतु जी काही आपण उपासना करू तर आपलं मनचित्त लावण्यासाठी आपल्या आपल्या युक्त्या, आपली आपली पद्धत शोधून काढावी. हळूहळू अ, किती फरक म्हणजे किती प्रगती होते, तर परमात्मा स्वरूप आपण पाहिलं की ज्ञानयोगी असणारा हा भगवंत आणि मी एकरूप आहोत असं म्हणतो. आता जे आपण पाहणार आहोत मनचित्त किंवा मनबुद्धी त्या भगवंताला लावायची, तर प्रगती काय होणार आहे, तर आपण परमात्मा स्वरूप होऊन जाणार आहोत. त्याच्याशी एकरूप होऊन जाणार आहोत म्हणजे काय, तो म्हणतो माझ्याशीच तुम्ही याल, याचा अर्थच तो आहे. मग असं जर भगवंताचं म्हणजे मन जर चिंतन करायला लागलं, वाचन आहे, सत्संग आहे, सगळं चिंतन मनन आहे, हळूहळू पायरी पायरीनं आपल्याला जाता येईल. असं जर जमलं तर परमात्मा प्राप्ती होईल अशी खात्री. म्हणजे त्यांनी तर 2 ओळीतच सांगून टाकलं आपल्याला. माऊलींनी या श्लोकावरती खूप छानपैकी ओव्या दिल्यात. आज काही आपला तो विषय नाही आहे ज्ञानेश्वरीचा. पण त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की अरे भगवंत नुसतं सांगतो की मनचित्त माझ्याशी लाव आणि मग तुझं कामच झालं, तुला आणखीन काही करायला नको. अर्जुनाने भगवंताला विचारलं होतं, चंचली मन कृष्ण, की अरे कृष्णा तू म्हणतोयस पण हे मन इतकं चंचल आहे, त्याला कसं काय लावायचं? आणि त्याला उत्तर पण भगवंतांनी दिलं होतं, अभ्यासेन तू कौंतेय. अरे अर्जुना, अभ्यासाने मन लावता येतं बरं का. आणि मग अभ्यासाने आणि पुढे काही वैराग्यानं च गृह्यते असं पण म्हटलं होतं, की वैराग्याने पण मन ताब्यात ठेवता येतं, अभ्यासाने पण मन आपल्याला करता येतं आणि त्यांनी काम होतं चंचल मनाला असं अभ्यासाने आणि वैराग्यानं एकाग्र करता येतं, असं भगवंतांनी अर्जुनाला आधीच सांगून ठेवलेलं होतं. पण ह्या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे कठीणच आहेत. अभ्यास होत नाही, अभ्यासाने होईल म्हणतोय तर अभ्यास होत नाही, वैराग्य तर नाहीच नाही. म्हणून भगवंत आता आणखीन एक मार्ग सांगतात. आता पहिला मार्ग सांगितला, मन आणि बुद्धी माझ्याशी लाव. आता भगवंत असं म्हणतो की ठीक आहे, मनबुद्धी लावायला थोडं कठीण असेल तर त्याचा अभ्यास कर, आपोआप काम होईल. म्हणजे 9व्या श्लोकामध्ये अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. दुसरा पर्याय काही सांगितला. 8व्या श्लोकात एक पर्याय सांगितला, मनबुद्धी लाव. ती कशी लावायची आपल्याला अगदी तो श्लोक वाचताना असं वाटलं की हां, हे सोपं आहे ना मनबुद्धी लावायची. इतरांची उदाहरणं पण आपल्याला कळली, जमलं. पण अर्जुनच म्हणतो की अरे हे तू म्हणतोयस इतकं मन चंचल आहे, नाही बाबा लावता येणार. मग त्याला उत्तर भगवंताने काय दिलं आहे, तेच उत्तर तो आपल्याला 9व्या श्लोकात देणार आहे. तो म्हणतात, माझ्यामध्ये आता मयी, माझ्यामध्ये चित्तम स्थिरम, चित्त असं अचल, पक्क, घट्ट करून ठेवण्यासाठी काय करावं लागेल, समाधातून न शक्नोशी. जर तुला असं माझ्यामध्ये चित्त घट्ट लावून ठेवता येत नसेल तर अर्जुना अभ्यास योगेनं, अभ्यासाने येईल. माम आप्तुम इच्छ, मला प्राप्त करण्याची इच्छा धर, अभ्यास कर आणि भगवंत प्राप्तीची इच्छा ठेव, येईल. अशी खात्री 9व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला देतो आहे. मी म्हटलं ना मगाशी की खूप छान हे 2 श्लोक आहेत, की आपल्याला असं वाटतं की अरे जणू काही आपल्यालाच हे छान सांगितलं जातं आहे, आपलं असंच घडतं. अर्जुनाचं निमित्त, पण तुम्हाला मला हेच असं वाटतं की हां, आमच्या अडचणी नेमक्या ह्याच आहेत, की ज्या आत्ता या श्लोकामध्ये अर्जुनाच्या नावाने व्यक्त केल्या जात आहेत. तर सांगितलं मनबुद्धी लाव. अर्जुनानेच म्हटलं की नाही रे, मन खूप चंचल आहे. आता हे आपलंच उत्तर आहे ना, नाही जमत आहे. मग भगवंताने सांगितलं की अभ्यासाने हे जमेल. बघूया, अभ्यासाने माझ्याकडे मला प्राप्त करण्याची इच्छा धर, तुला भगवंताची प्राप्ती होईल. आता ही मनबुद्धी लाव म्हटलं आहे आणि अभ्यासाची सुरुवात करायला सांगतात. अभ्यासाची सुरुवात करण्यापूर्वी एक 2-3 गोष्ट आपल्याला पक्क्या लक्षात घ्यायची. जसं मगाशी आपण म्हटलं ना, की त्या मनबुद्धी लावण्यापूर्वी भगवंताचं जे काही मोठेपण आहे
ते त्या भक्ताला पक्क कळलेलं आहे, अशी आपण आधी सुरुवातीला प्रस्तावना केली आणि त्याच भक्ताला मनचित्त लावायला सांगितलेलं आहे. तसं आता अभ्यास करायचा आहे भगवंतापर्यंत पोचण्यासाठी. तो अभ्यास करणारा जो भक्त आहे त्याच्या 2-3 क्वालिटीज लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी आहे की त्याला पक्क माहिती पाहिजे की भगवंत सर्वव्यापी आहे आणि म्हणजे मीही, माझ्याही आतबाहेर तोच आहे. सर्वव्यापी आहे तर माझ्या पण आतबाहेर तोच आहे, हे त्या भक्ताला पक्क लक्षात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, भगवंत माझा पालन करताय, माझा हित करताय, ही पण गोष्ट ह्या भक्तांनी लक्षात घेतली पाहिजे. ज्या भक्ताला अभ्यास करायचा आहे भगवंताकडे मन लावण्याचा, त्याच्याबद्दल आपण बोलतो आहे, तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की माझा पालनकर्ता, रक्षणकर्ता, हितकर्ता भगवंत आहे आणि तो सर्वव्यापी आहे. आणखीन एक गोष्ट भगवंताबद्दल या भक्तांनी लक्षात घ्यायची की तो सतत माझ्याबरोबर आहे. तो आहेच आहे, माझ्याबरोबरच आहे. मला काही सूचना देतोय तो, त्याच्यात तो सांगेल तसं मला वागायचं आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि मग अभ्यास करायचा. म्हणजे मग तो अभ्यास करून आपल्याला भगवंत जे म्हणतोय, तो अभ्यास कर आणि मला प्राप्त करून घे, तसं प्राप्त होईल. सर्वव्यापी आहे, माझ्या आतबाहेर पण तो आहे. सर्वव्यापी आहे म्हणजे नंतर माझा हितकर्ता, पालनकर्ता असा तो आहे आणि सारखा तो माझ्याबरोबर आहे. माझी सावली जशी माझ्याबरोबर असते तसा तो भगवंत सतत माझ्याबरोबर आहे. अशा भक्ताला अभ्यास करायचा आहे आणि भगवंतापर्यंत पोचायचं आहे. आता या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मग वैराग्य काय, अभ्यास, भगवंताला जाणून घेणं सहज शक्य आहे. साधक जो आहे स्वाभाविक असा आहे म्हणजे तो धार्मिक आहे किंवा श्रद्धावान आहे असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं तिन्ही जे काही दाखवले, नियम घालून दिले, त्या तिन्ही नियमांचा भक्त जो आहे तो स्वाभाविकच श्रद्धायुक्त अंतःकरणाचा असणारच आहे. आणि तरी देखील त्याचं हे काय आहे तर मन स्थिर होत नाही, चंचल मिस आहे. अर्जुनाचं तसंच आहे ना. त्यामुळे हे सगळं बरोबर आहे. तो माझ्याबरोबर आहे, सर्वव्यापी आहे, हितकर्ता आहे, मान्य आहे. तरी देखील चंचल असणारं मन हे भगवंतापाशी स्थिर होत नाही आहे, म्हणून आपल्याला अभ्यास करायला सांगितलेला आहे. आता का मन स्थिर होत नाही तर मनामध्ये ज्या गोष्टी असतात, प्रापंचिक असणार तुमच्या आमच्या बाबतीत तर आपल्याला माहितीच आहे, मुलं बाळं घरदार हे सगळे विषय आपल्या मनामध्ये असतात आणि त्यामुळे आपलं मन असं उपासनेत रमत नाही. उपासनेत मन रमत नाही म्हणून ते त्या भगवंतापर्यंत जात नाही, असा साधारण सगळा अर्थ. आणि म्हणून आपण म्हणतो की जपाला ध्यानाला बसतो पण कितीतरी गोष्टी आपल्याला आठवतात आणि ते चित्त भगवंतापाशी लागत नाही. तर आता हे खरं तर असं आहे की हे जे चित्त आहे ते चित्त म्हणजे आपल्या आठवणींचा साठा आहे. म्हणजे भूतकाळातल्या पण किंवा भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा पण तो साठा आहे. आणि म्हणून मग आपल्याला सच्चित आनंदाचा, त्यातल्या त्या चितचा जर अनुभव घ्यायचा असेल, त्या परमात्म्याचा अनुभव घ्यायचा असेल, छान आपल्या मराठी काकांनी ह्या चित शब्दाबद्दल आपल्याला छान माहिती दिली, ऐकण्यासारखी आहे. ते म्हणाले आपण शब्द वापरतो पण आपण त्यातला बारकाईने अर्थ पाहत नाही. सच्चित आनंदमधला जो चित शब्द आहे ना, त्या तचा पाय मोडलेला आहे. तोच सच्चित आनंद म्हणजे तो परमात्मा स्वरूप, शुद्ध परमात्मा, चित स्वरूप असणारा परमात्मा, अर्थ कळला आपल्याला. दुसरीकडे जो चित त हा पूर्ण असेल ना, म्हणजे पायमोडका त नाही, पूर्ण त, चित म्हणजे संचित आपण म्हणतो ना, तो संचित म्हणजे काय तर साठवलेलं. आता साठवलेलं म्हणजे काय तर आपली साठवलेली कर्म आधीच्या जन्मातली, आधीच्या ह्याच्यातली जी असतील त्याला आपण संचित म्हणतो. खरं तर मनबुद्धी हा काही 2 वस्तू नाही. मग अशा आपण पाहिलं की दोन्ही लावायचं एकत्र म्हणजे काय, त्या खऱ्या म्हणजे 2 वस्तू नाही आहेत. पण मन आलं की बुद्धी यायला हवी. त्या बुद्धीने किती ठरवून मन आलंच नाही तर काय करायचं. मन सारखं टू बी नॉट टू बी करतो, करू का नको, करू का नको असं त्याचा विचार आला की मन बुद्धीने निर्णय दिला तरी सुद्धा मन कधी कधी करत नाही. हे जे की आहे त्यामुळे जी कर्म होतात ती संचित असा विचार आला की त्याचे तो जो शब्द आहे तो चित आहे. म्हणजे मनबुद्धी कुठल्या वस्तूंकडे, कुठल्या व्यक्तींमध्ये आपल्याला कुठे सुख मिळेल तिकडे जातात, ते संचित ह्यामध्ये येतं. तो पूर्ण असेल तर
व्यक्तींमध्ये सुख मिळेल का वस्तूंमध्ये सुख मिळेल असं वाटतं आणि तिकडे जातं, त्यावेळेला ते चित्त असतं. आणि आणखीन तिसरा शब्द जो आपल्याला आता सारखा सारखा येतोय, चित्त चित्त अशा अर्थाने, तो तला त लागलेला आहे. त्या मनबुद्धीला स्थिर करण्यासाठी जो काही अभ्यास करायचा ते चित्त. त्यामुळे दिसायला बारीकसाच फरक आहे, पण त्या तिन्ही शब्दांच्या अर्थामध्ये फरक आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी जी साधना करायची आहे म्हणजे ते मनबुद्धी चित्त हे सगळं तिथे लावायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं? मार्ग तर आपल्याला सगळे माहिती आहेत. कर्मयोगामध्ये कर्माची साधना करायची, उत्तम कर्म करायचं. मग अशी म्हटलं तसं ज्ञानयोग असेल तर ज्ञानाची साधना, अष्टांगयोग असेल तर आणखी अष्टांगयोगाची साधना करायची. पण आत्ता आपण भक्ती मार्गाचा विचार करतो आहे, त्यामुळे आपल्याला हे नाम, जप, सत्संग, काय सद्ग्रंथ यांचाच विचार करायचा आहे. आता हे सगळं जे आहे हे करणं म्हणजेच अभ्यासयोग. हा अभ्यास म्हणजे अभ्यासयोग. आता भक्तीच्या सहाय्यानं जी काही वाटचाल आपण करतो आहोत ती परत परत करणं. अभ्यासाचा अर्थ काय? तीच तीच गोष्ट परत परत करणं, त्याला अभ्यासयोग म्हणायचं. आता भौतिक शिक्षणामध्ये पण आपण अभ्यास करतो की काही डिग्री घ्यायची आपल्याला, काही कोर्स पूर्ण करायचा अभ्यास करतो, पण तो अभ्यास असतो, तो अभ्यासयोग नाही आहे. आपण भगवत प्राप्तीसाठी जे करतो आहोत तो अभ्यासयोग आहे. हा त्यातला फरक लक्षात घ्यायचा. बाकी असं तो काही आपल्याला लक्षात ठेवायचा नसतो. सिलेबस संपलं, वर्ष संपलं की आपल्याला त्याच्यात काही लक्षात ठेवायचं नसतं. इथे मात्र तसं नाही. त्यामुळे भगवत प्राप्तीसाठी करायचा जो अभ्यास आहे तो अभ्यासयोग आहे. भौतिक गोष्टींमध्ये जे काही आपल्याला मिळवायचं असतं त्याच्यासाठी जे आपल्याला करावं लागतं तो नुसता अभ्यास असतो असं म्हणायला हरकत नाही. आता हे जे काही यासाठी आपलं मन लावायचं आहे, खरं म्हणजे पहिला पर्याय दिला आहे आणि दुसरा पर्याय दिला आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडे त्या मनाचा विचार आहेच. पहिल्या ह्याच्यात सांगून टाकलं मनबुद्धी माझ्याशी लाव, आणि नंतर अर्जुनाने जेव्हा शंका काढली त्यामुळे ठीक आहे, त्या चंचल मनाला जरा अभ्यास करायला लाव. मनाचा विचार करायलाच लागलेला आहे ना. आणि मग मनाचा विचार केला की आपल्या व्यावहारिक गोष्टी सगळ्यामध्ये येतात, आणि मग आपलं मन ज्या सगळ्या गोष्टींमध्ये रमणारं असतं, विषयांमध्ये, मुलं बाळं, घर संसार पैसा अडका याच्यामध्ये, आणि त्या सगळ्यामध्ये रमणारं मन ह्या असं निश्चयात्मक करणं किंवा बुद्धी जो निर्णय घेईल तिकडे नेणं हे खूप कठीण जातं. सगळे विचार, सगळे काय कर्म, त्याचं आपलं जे काही ध्येय वगैरे वगैरे किती जरी म्हटलं तरी ते प्राप्त करण्यासाठी आपण यात सगळ्यात गुंतलेलो असतो. याच्यातून आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे, आणि त्याच्यासाठी इकडे जायला मन पक्क ताकदवान आहे. विषयांकडे जाण्यासाठी मनाला काही ओढावं लागत नाही. त्याला ओढावं लागतं ते आपल्याला विचाराने, विवेकाने या सगळ्या विषयांपासून दूर नेण्यासाठी त्याला अगदी ओढून काढावं लागतं. त्याच्यासाठी अभ्यास करायला लागतो. म्हणजे मग आपल्याला जे काही भगवंत म्हणतोय त्या ध्येयाकडे आपलं मन नेईल. अभ्यासाने शक्य होईल याची पण खात्री आपल्याला देत आहेत बरं का. भगवंताने सांगितलं म्हणजे ते नक्कीच आहे. अभ्यासाने तुझं चंचल मन स्थिर होईल असं सांगतायत. हे तर आपल्याला पटलं की मन चंचल आहे, पण ते स्थिर पण होईल याची खात्री पण याच्यातूनच आहे. ते कसं होईल? मग आपण विचार करायला लागलो तर आपल्याला कळतं की खरंच आहे, नामस्मरण हा जरी अगदी आपला धरला विषय, तरी आपण असं म्हणलो की आधी आपल्याला थोडीशी जाणीव होते, मग त्याच्यातून विचार येतो, मग त्याच्यातून कर्म म्हणजे कृती होते. नाम घेतलं की नामामुळे अशा विचारांच्या लाटा निर्माण होतात. त्या लाटेची तीव्रता अशी काही वाढते. म्हणजे नाम ज्याचं चांगलं मनात बसलं, मग असं म्हटलं की प्रत्येक आपल्या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टीमध्ये नामाला बसवून घ्यायचं. तसं जमलं की मग स्वाभाविकच ती गती अशी वाढते की अन्य सगळे विचार दूर जातात. अगदी पक्के दूर नाही गेले तरी प्रयत्न सुरू होतो. इतकी नामाची तीव्रता वाढवली की हे जे सगळे विचार आहेत ते विचार हद्दपार होतातच होतात. जरा थोडासा म्हणजे आपल्या अभ्यासाचा जो काही विचार करायचा तो कसा करायचा, तर नामस्मरणाच्या सहाय्यानं हे असे हळूहळू बाकीचे सगळे विषय हद्दपार होतील. याला पण अभ्यासयोग म्हणायचं. आता त्याच्यासाठी आपले प्रयत्न हवेत, आपली इच्छा हवी, चांगली इच्छा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न हवेत. मनात इच्छा येते, करावंसं पण वाटतं, पण ते टिकत नाही. ते टिकण्यासाठीचा पण प्रयत्न हवा. इतका हवा की आपल्याला त्याची सवय लागायला पाहिजे. मग जसं त्या बाईंचं उदाहरण घेतलं की घरामध्ये
नातीचं लग्न आहे म्हटल्यावर इतक्या दिवसांची जी काही सवय होती ती सवय जायला वेळ लागत नाही. मग पुन्हा आपल्या मनाचा हिय्या करावा लागतो. त्यामुळे तसं सगळं करावं लागतं. सवय लागली मनाला की मग ती इच्छाशक्ती काय आपण लावलेली असते ती प्रत्यक्ष कृतीमध्ये त्याचा उपयोग होतो. हे सगळं विचाराने विवेकाने व्हायला हवं. म्हणजे मग तो अभ्यास म्हणजे काय? तर हे सगळं असं करावं लागतं. मला जमणारच नाही असं नाहीच म्हणायचं. या क्षेत्रामध्ये माझ्याच्याने होणार नाही, मला जमणार नाही असं म्हणायला परवानगीच नाही. अ, असं आहे की खरोखर मनाने ठरवलं म्हणजे अभ्यास शब्द आलाय म्हणून त्यांनी अभ्यास केला तर जमतं. समजा एखादी ठरवलं की आपली तब्येत चांगली राहण्यासाठी रोज आपल्याला 4 किलोमीटर चाललंच पाहिजे. तर लगेच ते होणार नाही. पहिल्या आठवड्याभरामध्ये 1 किलोमीटर चालल्यानंतरच दमायला होईल. पण जर मनाचा हिय्या असेल, बघा मनाचा पक्का निश्चय असेल, तर काही महिन्या 2 महिन्यामध्ये ते 4 किलोमीटर चालायला लागतील सुद्धा, असं आपल्याला दिसतं. त्यामुळे मनाने ठरवलं, अभ्यास करणं म्हणजे काय तर मनाने ठरवणं. चांगली गोष्ट, बुद्धीने सांगितलेली चांगली गोष्ट. स्वाभाविकच आपण परमात्मा स्वरूपाचा भक्ती मार्गाचा अभ्यास करतो आहे. त्यामुळे त्याच्यासाठी जे ठरवायचं आहे, ते मनाने ठरवलं की ते होतंच होतं, असं आपल्याला दिसतं. कितीतरी गोष्टी आपल्या लक्षात आहे. आपण असं म्हणतो की हे कधी वाटतं एकदा आपल्याला यश मिळतं असं वाटलं की मग आपल्याला ते चांगलं लागतं. जसं आहे कडकडून भूक लागली की समोर असेल तो पदार्थ आपल्याला आवडतो की नाही, तसं भगवत प्राप्तीची आपल्याला तीव्र इच्छा असली की आपण स्वाभाविकच ते काम करतो. भेटी लागो जीवा लागलीशी असं आस लागली पाहिजे, म्हणजे मग माणूस ते काम करतो. असं झालं की मगच स्वतःच म्हणजे स्वतः भगवंतच भक्ताकडे धावून येतो, भक्ताला मदत करायला येतो. कितीतरी वेळा सगळे संत आपल्याला सांगतात, अहो तुम्ही 4 पावलं टाका, मग भगवंत तुमच्या मदतीला येईलच. पण पहिली 4 पावलं तुम्ही टाकली पाहिजेत. आपण काहीच न करता थांबून नाही चालणार. भगवंताला वाटलं तर भगवंत माझ्याकडून साधना करून घेईल असं जर कोणी म्हणाला तर तसं नाही चालणार. त्याच्या मनात असतं तो साधना करून घेईल, नाहीतर जाऊ दे. असं तो कशाला करेल? आम्ही काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, आम्ही काहीतरी अभ्यास केला पाहिजे, आम्ही काहीतरी सुरुवात केली पाहिजे. मग अशी सुरुवात झाली, मग भले वाटेमध्ये काही आपल्याला कंटकाकीर्ण मार्ग असेल, दगडधोंडे काटे असतील, ते दूर करायला भगवंत नक्कीच येईल. भगवंताला पण भक्ताची ओढ असते ना. आपली एक नेहमीची तक्रार असते, आणखी नाही, वेळच मिळत नाही हो, अजिबात वेळ मिळत नाही असं आपण म्हणतो. मग त्याच्यात पण भगवंत मार्ग सांगतात. मग निमिषभर वेळ मिळेल का? निमिष म्हणजे किती ना, डोळ्यांची उघडझाप होण्या इतकंच. इतका जरी वेळ मिळाला तरी भगवंत म्हणतो पुरेसा आहे. निमिष, एक निमिष जरी भगवंत म्हणतो मला वेळ द्या, त्या निमिषात भगवंत सुखाचा अनुभव देईल. आणि तो सुखाचा अनुभव निमिषभर मिळाला की आपोआपच विषय बाजूला होतील आणि जे वैराग्य म्हणतोय ते वैराग्य आपोआपच येईल. एक निमिष जरी भगवंताला दिलं तर. आता हे भगवंताला निमिष देणं म्हणजे काय? जसं आपण म्हणलं की अर्धा तास आपण ध्यानाला बसलो, तर त्या अर्ध्या तासाच्या ध्यानामधलं किती वेळ, अर्धा मिनिट, 1 मिनिट खरं भगवंताशी जोडले गेलेलं आहोत. ते जे काही आहे ते भगवंताशी जोडलं जाणं. नाहीतर आपण अर्धा तास 1 तास काय बसलो म्हणजे काय पूर्ण वेळ ध्यान लागलेलं असतं अशातला भाग नाही. चित्त पूर्णपणानं एकाग्र होण्याचा जो काही कालावधी आहे तो कालावधी मोजायचा. तो मिळाला की भगवंत तुमची या क्षेत्रामध्ये प्रगती झाली. हा अभ्यास आहे. आत्ता थोडं निमिषभर हळूहळू त्या निमिषाचं खरोखरच वेळ असं वाढत वाढत जाईल. भगवंत म्हणतो की तुम्ही माझ्यापर्यंत पोचाल. सोपं नाही, निमिष देणं पण सोपं नाही असा त्याचा अर्थ आहे. सवलत देतोय भगवंत, निमिषाची सवलत देतो की एवढं तरी करा, एवढं तरी करा, याच्यातून मार्ग होईल. एवढं करत गेलं की विषयांपासून आपण दूर होत जाऊ अशी पण खात्री आहे. इतकं भक्तीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक एक पाऊल भगवंत पुढे नेणार आहे. विषयांच्या सुखांमध्ये आपण असल्यामुळे आपल्याला त्या विषयांच्यापासून बाहेर जाऊन विषय त्यागात पण सुख आहे असं वाटलं पाहिजे. म्हणजे हेच आपल्याला आवडलं पाहिजे. हे आवडेल याच्यात काहीच विशेष नाही आहे. पण हे खरं श्रेयस नाही आहे. तर हे विषय बाजूला करता आले पाहिजेत. सगळ्या म्हणजे मर्यादित विषयांचं सुख घेऊन
उर्वरित सर्व वेळ सगळा ह्याच्यात या भगवंताच्यामध्ये घालवणं हे भगवंताला अपेक्षित आहे. भगवंत म्हणतो त्याच्यासाठी अभ्यास कर, मनबुद्धी लाव माझ्याकडे, अभ्यास कर आणि मग मी आहेच तिथे असं सांगतो. हळूहळू होतं असं की प्रापंचिक गोष्टीतून विषयांपासून मन हळूहळू बाजूला जातं, विषयांची गोडी कमी होते. वयाप्रमाणे आता आपल्याला कथा कादंबऱ्यात सिनेमा नाटकामध्ये आपल्याला रुची वाटत नाही असं आपण म्हणतो आहे. पण खरं तर असं आहे की ह्याची रुची वाढली की आपोआपच तिकडली कमी होते असा त्याचा अर्थ आहे. आपल्या बुद्धीनं आपल्या मनाला, आपल्या चित्ताला, वृत्तीला, इंद्रियांना असं सारखं बजावलं पाहिजे की श्रेयस काय आहे, श्रेयस काय आहे, ते आपल्याला प्रेयस वाटलं पाहिजे असं सारखं सांगितलं पाहिजे. बुद्धीला कळतं. हां. आणि बुद्धीला कळलं की परमेश्वराने माणसाला खरोखर ही फार मोठी आपल्यावर कृपा केलेली आहे भगवंताने, की सगळ्या ह्या 84 लक्ष योनीमध्ये माणसाला भगवंतांनी अशी काही बुद्धी दिली आहे की त्या बुद्धीच्या जोरावर माणूस काही करू शकतो. म्हणजे आता बुद्धी पुण्य करायला गेले की मन पण गेलं पाहिजे. मन जात नाही तिथे गडबड होते. त्यामुळे मनाला सारखं सांगायला लागतं की बुद्धीनं निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे कर. ते म्हणजे मन जात नाही इथे माणसाची जिद्द थोडीशी कमी पडते. माणसाने पक्का दृढ निश्चय केला, जिद्द ठेवली तर होईल. त्याच्यासाठी हा अभ्यास, त्याच्यासाठी हा प्रयत्न भगवंत आपल्याला सांगतात. मी मगाशी म्हणतो की भगवंत खूप उदार आहे. आपल्याला त्याने किती किती चांगल्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. आत्ता आपण म्हटलं की निमिष जरी भगवंताला दिलं तरी देखील त्याचा उपयोग होईल. त्या निमिषाचा म्हणजे पारमार्थिक क्षेत्रामधलं एखादं निमिषभर वेळसुद्धा हळूहळू वाढत जाईल आणि इकडल्या सगळ्या गोष्टी आपोआपच कमी होतील असं होईल. सगळं जीवन परमेश्वरामुळे होऊन जाईल असा अभ्यासाने हे जमेल. अभ्यासाने का वाटेल ते मिळवता येईल. ठरवलं आणि प्रयत्न केला, अभ्यास केला. आपल्याला साधा दोरा तोडायचा झाला तरी हाताने तुटत नाही, काचेल असं आपल्याला वाटतं. परंतु आपल्याला माहिती आहे तो व्हिन्सेंट सँडो जो आहे तो साखळदंडसुद्धा त्याने हाताने तोडलेला आहे. म्हणजे शारीरिकदृष्ट्या विचार केला तर कितीतरी उदाहरणं आपल्याला अशी दिसतील की अरे खरंच सामान्य माणसाला जमणार नाही, पण प्रयत्न केला, अभ्यास केला तर हे जमेल. आपल्या असं बोटामध्ये बारीकसा खडा अडकला तरी आपल्याला तो सारखा टोचत राहतो. परंतु सर्कशीमध्ये खिळ्यांवर सुद्धा झोपवतात की, आणि काही नाही तेवढे खिळे असतात तरी त्याला त्याचं काही होत नाही असं आपण पाहतो. म्हणजे शारीरिकदृष्ट्या अशी जी काही सहनशक्ती आहे तो माणूस प्रयत्नाने, अभ्यासाने हे सगळं करू शकतो. सर्कशीत तर काय वाघाच्या तोंडात मान देणं वगैरे काय 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 गोष्टी आपण प्राण्यांच्या सर्कशी जेव्हा होत्या तेव्हा त्या पाहिलेल्या आहेत. म्हणजे विलक्षण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा माणूस बुद्धीच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर हे सगळं करू शकतो असं आपण पाहिलं आहे. म्हणजे अभ्यास केला, प्रयत्न केला तर अशक्य काहीच नाही असं आपल्याला कळलं. आता काय मंगळावर चंद्रावर पण माणूस गेला आहे, ते अशक्य काहीच नाही. प्रयत्नाने काहीही साध्य करता येतं. म्हणजे 14 विद्या 64 कलांबद्दल तर नक्कीच आपल्याला म्हणता येईल की काय हवी ती गोष्ट प्रयत्नाने आपल्याला साध्य करता येईल. आता तर काय AI आलं आहे, आपल्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. हवं त्या वेळेला गोष्ट आपल्याला मिळू शकते. त्यामुळे आपण अभ्यासाच्या सरावाच्या प्रयत्नाने आपण हे करू शकतो. समर्थाने तर आपल्याला सांगितलं की रूपलावण्य अभ्यासिता नाही आहे. फक्त आपण जन्मतः जे काही घेऊन आलेलो आहे त्याच्यात बदल करता येणार नाही. जो काही रंग रूप घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये रूपलावण्य अभ्यासिता येणार नाही. तो अभ्यास करून त्याच्यात बदल होणार नाही. पण बाकी सगळ्यानंतर सहजपणानं आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण मिळवू शकतो हे नक्कीच आहे. म्हणजे पंख नाहीत आपल्याला पण आपण विमानाने जाऊ शकतो. आपल्याला दूरदृष्टी नाही म्हणजे लांबचं आपल्याला दिसत नाही, पण दुर्बिणीचा शोध माणसाने लावला किंवा म्हणजे अभ्यासाने, प्रयत्नाने सगळं घडतं. अगदी एखादा दरिद्री माणूस असला तर तो श्रीमंत होऊ शकतो किंवा एखादा अगदी अशिक्षित असला तरी तो विद्वान होऊ शकतो. अशा पण गोष्टी घडतात. प्रयत्नाने, अभ्यासाने अशक्य काहीच नाही असं आपल्याला दिसेल. रामशास्त्री प्रभुण्यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की रामशास्त्री एका याच्यात नोकरीला होते
आणि नोकरी काय होती तर त्या यजमानांच्या हातावरती पाणी घालायचा हात धुताना. आणि एकदा त्या यजमानांच्या कानात असणारी बिबाळी त्यांनी पाहिली आणि हातावरती पाणी घालत असताना थोडंसं पाणी बाजूला पडलं. यजमानांनी पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं की हा बिबाळीकडे पाहतो आहे, लहान मुलगा आहे आणि स्वाभाविकच दिसणारी त्याला बिबाई बघितल्यावर त्याला आवडली असेल. तेव्हा ते चटकन बोलून गेले की हे मिळवायचं असेल तर त्याला विद्वत्ता लागते, त्याला काहीतरी प्राप्त करून घ्यावं लागतं, मग हे मिळतं. त्यावेळेला रामकृष्ण म्हणजे हे काय नाव सांगितलं मला रामशास्त्री प्रभूणे. त्यावेळेला रामशास्त्री प्रभूणे ठरवलं आणि तिथून ते बाहेर पडले, काशीला गेले, सगळे विद्वत्ता संपादन केली आणि ते परत आले. म्हणजे अभ्यास केल्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा, अलौकिक वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. कालिदासाचं उदाहरण आपण असंच घेतो की कालीमातेची हे केली आणि खरोखर विश्वातला हा संस्कृत कवी श्रेष्ठ कवी बनला. सरस्वती कशी प्रसन्न त्याच्यावर झाली. सगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला उदाहरणं मिळतील. अशक्य वाटणारी गोष्ट प्रयत्नांच्या सहाय्यानं, अभ्यासाच्या सहाय्यानं शक्य होईल. आपल्या विमलाताई ठकारांनी विनोबाजी भाव्यांबद्दल लिहिलेलं मी नेहमी सांगते की ज्या भूदान चळवळीच्या वेळेला विनोबाजींबरोबर प्रवास करायची वेळ आली तेव्हा विमलाजी ठकार म्हणाल्या की आम्हाला मोठं आश्चर्य वाटायचं की भारतभर आम्ही प्रवास करत होतो आणि उत्तरेकडे गेल्यानंतर तिथे इतकी थंडी आणि आम्ही त्या थंडीसाठी आमच्याजवळ सगळ्या गोष्टी घ्यायच्या. विनोबा भाई मात्र साधा तो पंचा आणि उघडे बंब. तेव्हा म्हणे त्यांनी हे शरीर त्यांनी कमावलं होतं. कमावतं म्हणजे काय, जेव्हा ते वेदांच्या अभ्यासाला अगदी लहान वयातच गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वेदांचा अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी आपण आजारी पडून चालणार नाही. पण महाराष्ट्रातला हा मुलगा उत्तर भारतात अभ्यासासाठी गेला आणि तिथल्या थंडीमध्ये त्याला सारखा त्रास व्हायला लागला. मग त्यांनी 3 दिवस 3 रात्री गंगेच्या काठी खडकावर राहिले. दिवसभर तो खडक तापायचा, त्या उन्हामध्ये राहिले. रात्री थंड वारे असायचे, थंडी असायची. अशा थंडी, वारा, ऊन, पाऊस हे सगळं त्यांनी शरीराला 3 दिवस 3 रात्री असं काही दिलं की त्याच्यानंतर या सगळ्याचा त्रासच होईनासा झाला. अशा प्रकारचं जे वर्णन असतो अभ्यासाने काय वाटेल ती गोष्ट आपल्याला मिळवता येऊ शकते असं आपल्याला दिसतं. वासुदेवानंद सरस्वतींबद्दल असं सांगतात की रोज ते 150 मैल चालायचे. 150 मैल चालणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? पण धावायचं सगळ्या क्षेत्रात, म्हणजे शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या कुठल्याही क्षेत्रात आपण पाहिलं आज देखील आपल्याला असं दिसतं की 18 अध्याय गीता पाठ होणं मोठी अवघड गोष्ट आहे. तरी देखील अनंत मंडळी हा प्रयत्न करतात. नव्हे उलटीकडून सुद्धा 700 श्लोक म्हणणारी मंडळी आहेत. आता ह्याला काय म्हणावं? त्या इचलकरंजीला एक येडूरकर म्हणून गृहस्थ होते. त्यांचा ऋग्वेद सगळा पाठ होता. संबंध वेद पाठ असणं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे अभ्यासानं मिळवण्यास जे काही हवं आहे मिळवायला ते मिळवता येऊ शकतं. अशक्य असं काहीच नाही, अवघड असं काहीच नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला आणि आम्हाला हा पर्याय देत आहेत की माझ्या प्राप्तीसाठी काय करा, अभ्यासाला लागा. 2 पर्याय आज भगवंताने आपल्याला सांगितले. पहिला सांगितला मनबुद्धी माझ्याकडे लावा. पण आपण शंका म्हणजे अर्जुनानेच शंका व्यक्त केली आपली आहेच. आणि मग लगेच दुसरा पर्याय सांगितला, ते जमत नाही का, अभ्यास करा. आता हे पण आपल्याला जमत नसेल तर तिसरा पर्याय पण भगवंत देणार आहे. अशा 4 श्लोकांमध्ये 4 पर्याय देणार आहेत. पुढल्या 2 श्लोकातले 2 पर्याय आपण पुढल्या वेळेला पाहूया. धन्यवाद.